वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। पिंपळनेर रस्त्यावरील अपूर्ण पुलामुळे नागरिक त्रस्त, भाजपकडून आंदोलनाचा इशारा। नवापूर ते पिंपळनेर दरम्यानच्या राज्यमार्ग क्रमांक 14 वरील जाम तलाव गावाजवळील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। पुलावरील सिमेंट कॉन्क्रीटचे काम तसेच सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, ज्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या धोकादायक परिस्थितीमुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतीय जनता पार्टी नवापूर ग्रामीण मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदने दिली। या निवेदनात पुलाच्या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली। पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास आणि आवश्यक दुरुस्ती न झाल्यास भाजप रास्ता रोको आंदोलन करेल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला। या निवेदनाची प्रत नवापूर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सत्यानंद गावी, भाजपा नवापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख अजय वसावे, तालुका मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे, तसेच कुश गावित माजी जिल्हा परिषद सदस्य सोमुवेल गावित, दिलीप वडवी, राहुल वडवी, अजय कोकणी, युवा मोर्चाचे मुकेश कोकणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 14 नवापूर ते पिंपळनेर या रस्त्यावरील जामतलाव गावाजवळ 2 छोट्या मोरी पुलांचे काम झालेले आहे। सदरचे काम हे ठेकेदाराने अतिशय हलगर्जीपणाने केलेले दिसून येते। तिथे कोणत्याही वेळी प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता आहे। सदरची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाला निदर्शनास यावी म्हणून आज निवेदन देण्यात आलेले आहे आणि 7 दिवसात त्या दोघी मोरी पुलांचं काम चांगल्या प्रकारे झाले नाही तर भारतीय जनता पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन तिथेच करण्यात येईल।